संजय राऊत यांच्याकडून सामनातील रोखठोक सदरातून राज ठाकरे यांना युतीची साथ घालण्यात आली आहे। तर महायुतीवर घणाघात सुद्धा त्यांनी केलाय। ठाकरे बंधू आणि मराठी माणसाच्या एकजुटीनं महाराष्ट्रामध्ये राजकीय धक्के बसलेत। आपलं राज्य पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडेल याची एकनाथ शिंदे यांना भीती वाटते असं राऊत यांनी म्हटलं आणि म्हणूनच शिंदेंनी थेट दिल्ली गाठत घेतली अमित शहा यांची भेट असा दावा सुद्धा संजय राऊत यांनी केला। ठाकरेंचं वादळ फडणवीसांना रोखणं अशक्य, मी रोखतो, मला मुख्यमंत्री करा अशी गळ सुद्धा शहांना शिंदे यांनी घातलं असं राऊत यांचं म्हणणं आणि सर्व आमदारांसोबत भाजपात विलीन होतो, मला मुख्यमंत्री करा अशी मागणी सुद्धा शिंदे यांनी शहांकडे केली। रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी हा दावा केलाय। ठाकरे बंधूंची राजकीय युती झाली पाहिजे, आता संभ्रम नको, संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना पुन्हा एकदा युतीची साथ घातली आहे। दरम्यान रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलंय बघूयात। मराठीच्या प्रश्नावर दोन ठाकरे एकत्र आले, ते राजकीय दृष्ट्याही यावेत हा मराठी माणसांचा रेटा अभूतपूर्व आहे। महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं मराठी एकजुटीचं वादळ निर्माण झालं ते पाहून दिल्ली आणि महाराष्ट्राचे सध्याचे सत्ताधारी हादरलेत। ठाकरेंच्या विजय मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला विजेचे जोरदार धक्के बसलेत। त्याचं रूपांतर भूकंपाच्या जोरदार धक्क्यात होईल आणि आपल्या राज्य पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडेल याची भीती एकनाथ शिंदे यांना वाटते। त्यामुळे एकनाथ शिंदे चिंताग्रस्त होऊन लगेच दिल्लीमध्ये गेलेत, अमित शहांना भेटले। महाराष्ट्रामध्ये सध्या जे घडतंय ते थांबवा, फडणवीस यांना हे वादळ रोखता येणार नाही, मी माझ्या लोकांसह भाजपमध्ये येतो, मला मुख्यमंत्री करा, हे सर्व रोखण्याची गॅरंटी देतो। शहा शिंदे यांच्यात ही चर्चा झाली आणि अशी चर्चा शिंदे गटात सुरू आहे। शहा आणि शिंदे मिळून मराठी माणसांची एकजूट फोडतील, राज आणि उद्धव यांना एकत्र येऊ देणार नाहीत अशी विधानं शिंदेचे मंत्री करतायत। मात्र कोणताही दबाव आता मराठी माणूस स्वीकारणार नाहीये। वरईनंतर मीरा भाईंदरमध्ये मराठी एकजूट उसळली, मुस्लिम समाजाबद्दल एकेकाळी नव्हता त्यापेक्षा जास्त रोष मुंबई महाराष्ट्रात गुजराती जैन समाजाबद्दल उफाळून येतोय। तो अमित शहा यांच्या महाराष्ट्र द्वेष्टा राजकारणामुळे आणि संतापाचा लाव्हा आता महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात शहरात बाहेर पडेल असंच चित्र आहे।